मी आजारी पडले आणि सगळं म्हणजे काय म्हणतात रोजचं रुटीनच बिघडून गेलं. तर मी दवाखान्यात सलाईन वगैरे चालू आहे. तर कुणालने गपचूप हा व्हिडिओ काढला होता. आता सध्या पण मी आजारीच आहे, आवाजावरनं तुम्हाला कळत असेल. हा व्हिडिओ बनवायचा हाच हेतू आहे की मी आजारी पडले आणि कुणाला भरपूर मदत करतोय आणि लेकरं बघा आपोआप शहाणे होतात. पुढे तुम्हाला दिसेलच कुणाल किती काय काय करतोय. चहा वगैरे बनवून दिला. परत पुढे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा की कुणालने मला कशी कशी मदत केली घरामध्ये. तर गाईज, मम्मीला बरं नाही आणि तर मी आज मम्मीसाठी खिचडी भात बनवणार आहे. पहिल्यांदा बनवणार आहे, बघू जमतं का. तर तुम्ही पण बघा माझ्यासोबत मी कसं बनवतो. A few inches later. लसूण सोलतोय. तर आता मी इथं खिचडी भात बनवणार आहे. मी आता पहिल्यांदा बनवतोय. मम्मी मला गाईड करणार आहे कसं बनवायचं. आता मी इथं लसूण काढत होतो पण ते खाली पडलं चुकून, उडून जात होतं ते. तर मग मी ते काढायला लागलो. तर बघा कुणाल इथं करतोय प्रयत्न, यालाच महत्त्व आहे. तर थोडंसं लसूण, जिरे, हळद, हिंग असं एवढंच टाकून सिंपलच खिचडी भात केला होता. पहिल्यांदाच केला होता त्याने. मला जास्त बोलता येत नाही त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये जास्त काही व्हॉइस ओव्हर दिलेला नाही आहे. तर छान झाला होता खिचडी भात, कुणालने केला होता. कसा वाटला तुम्हाला नक्कीच सांगा. तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि तर हे बघा, असं खिचडी भात बनलेला आहे. एकदम असं पाण्यासारखं पातळ म्हणजे. तर मम्मीला गिळता येईल तसं बनवलंय. तर आम्ही टेस्ट करून सांगतो कसं झालंय. हे कर, वाकडं कर.
दिलं असतं की. छान झालं, खरंच छान झालं. आणि हे एवढं पातळच बरं आहे, म्हणजे मला जरा खायला बरं पडेल. छान झालं. The next morning. गॉगल. हम्म. माझ्यासाठी मम्मीने गॉगल मागवलाय. घालून दाखव. एकदम भारी. एकदम भारी आहे. दिसतंय आसपास.